नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला त्याच्या अगोदरच्या तासाला आपण 25% अभ्यासक्रम जो इतिहास राज्यशास्त्राचा 10वीचा कमी केलाय त्याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही ती माहिती घेतलीच असेल. इतिहासाचं प्रकरण 4 व प्रकरण 6 याचा अभ्यास करायचा नाही आणि राज्यशास्त्राचं प्रकरण 5 म्हणजे शेवटचं प्रकरण याचा अभ्यास करायचा नाही. आता तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होईल, मग अभ्यासक्रम कमी झालाय म्हटल्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललंय का? अजिबात नाही. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तसंच राहील, तेच राहील. तुम्हाला मी मुद्दाम त्यासाठी दाखवण्यासाठी गेल्या वर्षीची म्हणजे 2019-20ची बोर्डाची प्रश्नपत्रिका सोबत आणलेली आहे आणि या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या नुसार तुम्हाला मी आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लिहून देणार आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे. कुठंही बदल झालेला नाही हे लक्षात घ्या. फक्त 3 प्रकरणं अवगणण्यात आलेले आहेत. 25% अभ्यासक्रम यावर्षी आपल्यासाठी कमी करण्यात आलेला आहे. त्यामध्ये इतिहासाची 2 आणि राज्यशास्त्राचं 1. तर आपल्याला आजच्या तासामध्ये आजच्या पाठामध्ये काय पाहायचं की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहताना इतिहास जे आहे हे 28 मार्काचं असेल, तर राज्यशास्त्र जे आहे ते 12 मार्काचं असेल. असं एकूण 40 मार्काची प्रश्नपत्रिका असेल. गुणामध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. इतिहासाचे जे प्रकरण शिल्लक राहिले आहेत त्याला 28 गुण आणि राज्यशास्त्राचे 12 गुण, एकूण 40 गुण. अशा प्रकारे आपले 40 मार्काचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेवर जे काही सूचना असतात ह्या प्रामुख्याने आपण गडबडीत वाचत नाही, तर ते वाचणं महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या. सूचना क्रमांक 1, सर्व कृती प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. सूचना क्रमांक 2, उजवीकडील अंक प्रश्नांचे गुण दर्शवितात. आपल्या उजव्या बाजूला जे अंक असतात हे 3, त्यानंतर हे 3, हे गुण आहेत, हे गुण दर्शवितात. तर तुमच्या यावर्षी 10वीला तुम्हाला पूर्ण माहिती असावी यासाठी पूर्ण माहिती तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर तिसरी सूचना आहे प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्नकृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्र या विषयावर आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 5 हे इतिहास आणि प्रश्न क्रमांक 6 ते 9 हे राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 1 ते 5 इतिहासावर, प्रश्न क्रमांक 6 ते 9 राज्यशास्त्रावर राहतील. ही सूचना 3. सूचना 4, प्रश्न क्रमांक 1 आणि 6 म्हणजे 1 म्हणजे काय आहे? रिकाम्या जागा भरा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1, आधुनिक इतिहासाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. 4 पर्याय असतात. ह्याचं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही इथं लिहायचं आहे. आता लिहिताना आपण काय करतो? प्रश्न पहिला 1च्या पुढं डायरेक्ट उत्तर लिहितो. समजा इथं याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स उदाहरण, मग त्याचं आपण डायरेक्ट कार्ल मार्क्स लिहून टाकतो. तसं लिहायचं नाही. सूचना आहे वरील एक बा. प्रश्न क्रमांक 4 सूचना आहे. प्रश्न क्रमांक 1 आणि 6 म्हणजे राज्यशास्त्राच्या रिकाम्या जागा. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्यायला. मार्क तुम्हाला येत असतं ते, पण तुम्ही व्यवस्थित न लिहिल्यामुळं मार्क मिळत नाहीत. हे प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता इथं प्रश्न आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब. 1, प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण,
राखीव जागांचे धोरण आणि न्यायालय निर्णय. आता लिहिताना जो आहे तो कसं लिहायचं की लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण, असं पूर्ण वाक्य लिहायचंय. लक्षात घ्या, फक्त रिकामी जागेचा शब्द किंवा ब क असं लिहायचं नाही. असं लिहिल्यानंतर गुण मिळत नाहीत. सक्तीची सूचना इथं वरील लिहिलेल्या आहे सूचना. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे रिकाम्या जागा भरा आणि प्रश्न क्रमांक 6 विधाने लिहिणे आवश्यक आहेत. वाक्य लिहिणे, विधाने लिहिणे अत्यावश्यक आहे. विधाने लिहिल्याशिवाय गुण मिळत नाहीत. परत एकदा लक्षात ठेवा, विधाने लिहिणे, रिकाम्या जागेचे विधाने लिहिणे अत्यावश्यक आहे. त्यानंतर सूचना 5वी आहे. प्रश्न क्रमांक 2 आणि 8 मधील संकल्पना चित्रे त्याचा नमुना आराखड्यानुसार पेनाने उत्तरपत्रिकेवर तयार करणे अपेक्षित आहे. आता हे तुम्हाला माहित नाही काय आहे ते, नवीन प्रश्न आहे. गेल्या वर्षी होता तुम्हाला पण लक्षात नाही. आता प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघा, हे 2 प्रश्न क्रमांक 2 तर आपल्याला सूचना काय सांगितली की संकल्पना चित्रे त्याचा नमुना आराखड्यानुसार पेनाने तयार करणे अपेक्षित आहे. पेनाने तयार करायचा आहे. आता इथं प्रश्न आहे, लक्षात घ्या. बैठे खेळ, ही बैठे खेळ, तर तिथं जसं दिलेलं आहे प्रश्नपत्रिकेत काय दिलेलं आहे, गोल दिला, त्याच्यामध्ये लिहायचं. उत्तर पत्रिकेत असंच लिहायचं, बैठे खेळ. मग त्याचे 4 भाग केले, 1 2 3 आणि 4. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. तर अशा प्रकारचं संकल्पना चित्र तयार करायचे तरच गुण मिळतील, अन्यथा गुण मिळत नाही. ते लक्षात घ्या. आपण आळस करतो, कंटाळा करतो, बैठे खेळ एका पुढे एक लिहून टाकतो, 1 2 3 4 झालं, संपलं विषय, मार्क मिळत नाही. बैठे खेळ असं चित्र तयार करायचं, संकल्पना चित्र तयार करायचं. आणि बैठे खेळ आता कोणते आहेत सांगा मग तुम्ही. बैठे खेळ, हा कॅरम, बरोबर, कॅरम उदाहरणार्थ. अजून सांगा तुम्ही. सापशिडी, सापशिडी, हा बरोबर, सापशिडी. गजगे, त्यानंतर गजगे, गुड, छान. कचकावड्या, हा आणि पत्ते. पत्ते खेळतात का आपण, पत्ते. असे अनेक आहेत बैठे खेळ. तर आपण असं लिहिल्यानंतर ह्याला जे मार्क आहेत, 2 मार्क आहेत, ते 2 मार्क पडतात. एका ह्याला साधारणतः अर्धा मार्क पडतो. यापैकी एखादं जर चुकलं तर 1.5 मार्क होतो आणि मग एखादा मार्क कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळं शक्यतो अभ्यासपूर्वक करायचा आहे. तर हे पूर्ण असंच तयार करायचं आहे. आता हे प्रश्नपत्रिकेत कसे बैठे खेळ गोल, कॅरम, पत्ते, गजगे, सापशिडी हे बैठे खेळ आहेत, असंच करायचं. पण संकल्पना चित्र काय काय जे आहेत ते चौकोनातही असतात. आता इथं लक्षात घ्या, हे गोल आहे, मग आपण इथं गोल केले, बरोबर आहे, पण काय काय ठिकाणी चौकोन असतात. आता चौकोन कसे असतात जेव्हा इथे लिहिले बघा, इथलंच सांगतो तुम्हाला. गेल्या वर्षी प्रश्नामध्ये असा चौकोन आहे. पर्यटनाचे प्रकार, आता इथं चौकोन आहे म्हणल्यानंतर चौकोनच करायचा, गोल करायचा नाही, लक्षात राहू द्या. आता पर्यटनाचे प्रकार, आता इथं असं इकडं 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 आणि इकडं. आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये गोल दिलेत, गोलच करायचे. आणि इथे चौकोन केला तरी चालतो, पण प्रश्नपत्रिकेत आपल्याकडे दिलेलं आहे गोल दिलेलं आहे. हे गोल जसं चित्र प्रश्नपत्रिकेत दिलेलं आहे तसं संकल्पना चित्र शक्यतो काढायचं बोर्डाला अपेक्षित असतं. फुकटचे जवळजवळ मार्क असतात. आता पर्यटनाचे प्रकार कुठले आहेत बाबा? पर्यटनाचे प्रकार, एक भौगोलिक पर्यटन,
ऐतिहासिक पर्यटन. हा शबास, भौगोलिक पर्यटन. दुसरं ऐतिहासिक पर्यटन. आरोग्य पर्यटन. ऐतिहासिक पर्यटन. तिसरं आरोग्य पर्यटन. आरोग्य म्हणजे ह्याच्याविषयी असतं आपल्या, आता समजा आपले परवा दिवशीच आपले मंत्री आलते पाहण्यासाठी कोविडचं काय परिस्थिती आहे. मग ते काय आपल्या सहली आलते का? नाही, पर्यटन करायला आलते. पण कशासाठी? आरोग्य पर्यटन. तर भौगोलिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, आरोग्य पर्यटन आणि पुन्हा चौथं कृषी पर्यटन. कृषी पर्यटन. शेताविषयी टीव्हीवर वगैरे घ्यायला असते बघा, कृषीची त्याची या ठिकाणी आहे म्हणून. मग तशा प्रकारे कृषी पर्यटन. तर असंच लिहायचंय. आपण उगाचच लिहिलंय पर्यटनाचे प्रकार 1, 2, 3, 4 गुण मिळत नाही. हा विशेष सूचना म्हणून वरच्या पेज नंबर 5 ला सूचना क्रमांक 5 दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 म्हणजे माहिती अगोदरच काढलेलं आणि 8 ब मध्ये सुद्धा आराखड्यानुसार पेनाने पत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. आराखड्यानुसार पेनाने म्हणजे हे असं तयार करायचंय, पेन्सिलने तयार करायचं नाही. आपल्याकडे जो चालू पेन आहे हातामध्ये त्या पेनने तयार करायचं. काळा पेन असेल, निळा पेन असेल, त्या पेनने तयार करायचं. लाल पेनचा वापर करायचा नाही. आणि हे अशा प्रकारे जर तुम्ही तयार केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. हे झालं प्रश्न दुसरा आणि याच्यामध्ये 8वा ब जो आहे तो अशाच प्रकारचे आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला काढून दाखवतो वाटलंच तर. आता हे चौकोन आहे. आता चौकोनाला इथं चौकोनच दिलाय त्यांनी प्रश्नपत्रिकेत. मग आपण ही चौकोनच काढायचा. गोल कशाला काढायचंय? त्यांनी जे सांगितलंय, त्यांनी जसं दिलंय प्रश्नपत्रिकेत आपल्याला सगळं देतात. त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त डोकं चालवायची गरज नाही. जेवढं दिलंय तेवढंच आपल्याला हे करायचंय. आता इथं बघा प्रश्न 8वा ब, पुढील संकल्पना चित्र तयार करा. प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय पक्ष. भारतातील राष्ट्रीय पक्ष. आता इथं कसं केलंय? चौकोन केले. आणि काय केलं यांनी? असं आपण इथं मध्ये जसं पाहिलं होतं तसं दिलेलं नाही त्यांनी. त्यांनी जसं दिलंय तशाच प्रकारे आपण सुद्धा प्रयत्न करायचा आहे. गुण मिळतात, पण जर नाही चौकोन केलंय वगैरे तर गुण मिळण्याची शक्यता नसते. मग त्यासाठी त्यांनी जसं दिलंय असं दिलेलं चौकोन असे दिलेले. तर असेच चौकोन तयार करायचे सुरुवातीला पेनने. आपला जो चालू पेन आहे सध्या आपण जे लिहितो त्याच पेनने असे चौकोन तयार करून घ्यायचे. जसे की प्रश्नपत्रिकेत आहे तसे चौकोन तयार करून घ्यायचे. आणि चौकोन तयार करून घेऊन हा प्रश्न 8वा ब जो आहे हा सोडवायचा आहे. हा राज्यशास्त्राचा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. फुकटचे 2 मार्क सोडायचे नाही. आता इथं कुठला प्रश्न आहे? आता मग गोल होतं, आता गोल आहे का? नाही. आता काय आहे? चौकोन आहे. हे बघा इथं बघा, हे चौकोन आहे. भारतातील राष्ट्रीय पक्ष चौकोन केलं. तसं चौकोन करायचं, वरी चौकोन काढायचे आणि आठवण तसं लिहायचं. आता कुठले पक्ष आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस. हा पक्ष कसा आहे? राष्ट्रीय पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस. आता ह्याच्यामध्ये आपलं काय होतं, कधी कधी थोडस चुकण्याची शक्यता असते. पक्षामध्ये राष्ट्रीय पक्ष आणि राज्यस्तरीय पक्ष म्हणजे राज्यातले पक्ष, घटक राज्यातले पक्ष, ह्याच्यामध्ये बदल आहे. आता आपण गडबडीत राष्ट्रवादी काँग्रेस लिहिलं की शिवसेना लिहितो, परंतु शिवसेना हा पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही. राष्ट्रीय पक्षासाठी काही अटी असतात, काही नियम असतात. ते तुम्हाला प्रकरण शिकवताना समजावून सांगितलं जाईल, पण ते आता त्याची आवश्यकता नाही. मग राष्ट्रीय पक्षासाठी काय? आता समजा आपण तुम्ही शिवसेना लिहिलं इथं, तुम्हाला जे आठवत येते महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे लिहितात, मार्क मिळणार नाही. एकूण 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्याला काँग्रेस आय म्हणतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता दल, भारतीय. त्यानंतर सध्या जो आपल्या देशामध्ये जो सत्तेवर आहे
तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा जनता पक्ष, भाजपा म्हणतात त्याला, आणि शेवटचा पक्ष जो आहे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आणि हा कम्युनिस्ट पक्ष जो आहे, हे 4 पक्ष. साधारणतः आपल्याला 4 पक्षांची नावं माहिती असायला पाहिजे. आता इथंच एखाद्या वेळेस काय होईल की भारतातील राष्ट्रीय पक्ष ह्याच्याऐवजी प्रश्न बदलून येईल. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. काय प्रश्न येईल? महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. त्यावेळेस तुम्ही जर हेच जर लिहिले पक्ष तरी चालतं. कारण हे जरी राष्ट्रीय पक्ष असले तरी प्रादेशिक आहेत. आता समजा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या प्रदेशात आहेच की, किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशात आहेत. पण याशिवाय जर तुम्हाला आठवलं की पक्ष जे आहेत की समजा शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, पुन्हा भारतीय रिपब्लिकन पक्ष आहे, असे अनेक पक्ष आहेत. तर आपल्या अभ्यासक्रमात आहेत जवळजवळ 12-13 पक्ष आहेत. त्या पक्षांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे प्रश्न 8वा ब जो आहे असा सोडवायचा आहे. संकल्पना चित्र जे आहे ते पूर्णपणे आपल्याला काढायचं आहे, तरच गुण मिळतात, अन्यथा गुण मिळत नाही. हे लक्षात राहू द्या. नाहीतर तुम्ही काय करताल, काय होते त्याला लिहा, असं लिहिताल, हे बघा राष्ट्रीय पक्ष असं लिहिताल. 1 राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला येत आहे ते, पण काय उपयोग नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस. 2 भारतीय जनता पार्टी. असं भाजपा लिहायचं नाही, कारण असं लिहिलं तर ते तपासण्यावर अवलंबून आहे. त्याला जर वाटलं गुण द्यायचं तर गुण देतील, नाही वाटलं तर ते मग तुम्हाला मार्क देणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला येत असते ते भारतीय जनता पक्ष असं लिहायचंय. असं लिहायचंय. असे 3 आणि असे 4 असं लिहिलं तुम्ही. आता उत्तर तर बरोबर आहे सगळे, पण गुण 0. का? काय लिहिलं इथं? दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आपल्याला ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचनेनुसार कृती करायच्या आहेत, अशी स्पष्ट सूचना आपल्या प्रश्नपत्रिकेवर वरच्या बाजूला असते. हे लक्षात घ्या. आपण हे वाचत नाही म्हणून हे तुम्हाला सगळं सांगायला लागलं व्यवस्थित. आता शेवट सूचना जी आहे प्रश्न क्रमांक 6, प्रश्न पहिला अ, ब आणि प्रश्न 6वा या प्रश्नांची उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळेले लिहिलेले उत्तरे असतील तर प्रथम लिहिलेले उत्तरे हे गुणासाठी गृहीत धरले जातील. आता प्रश्न क्रमांक पहिला अ, हे पहा. पहिला अ जे आहे काय आहे? अ, ब आणि 6वा या प्रश्नांची उत्तरे एकापेक्षा जास्त लिहिली असतील. आता काय इथे लक्षात द्या. तुम्ही काय करता, तुम्ही फार हुशार असता. आता प्रश्न पहिला अ, भारतीय आधुनिक इतिहासाचा जनक टिंबटिंबे असं म्हणतात. आता विद्यार्थी काय खूप हुशार असतात. 4 रिकाम्या जागा 4 वेळा लिहितात. मग अशा वेळेस इथं काय सूचना आहे लक्षात घ्या. इथं काय आहे की प्रश्नाची उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा असतील. तुम्ही हुशार आहे, पण बोर्ड तुमच्यावर हुशार आहे, लक्षात घ्या. तर प्रथम लिहिलेले उत्तर जे आहे सुरुवातीला तुमच्या पेजवर पहिल्यांदा जे उत्तर येईल त्याच उत्तराला गुण मिळतील, अन्यथा गुण मिळणार नाही. आता तुम्हाला येत आहे उत्तर, समजा आधुनिक भारताचा इतिहास, वाक्य लिहायचंय, मग सांगितलंय वाक्य लिहायचंय. इथं लिहिलं आधुनिक भारताचा इतिहास टिंबटिंब यास म्हणतात, लिहायचं आधुनिक भारताचा इतिहास. आता तुम्हाला उत्तर माहिती आहे कार्ल मार्क्स, पण काय वेळेस माहित नसतं. मग तुम्ही काय लिहिता? व्हॉल्टेअर यास म्हणतात, लिहिलं व्हॉल्टेअर यास म्हणतात. आणि पुन्हा थोड्या वेळाने इकडं पेज नंबर इथं लिहिलं 2 वर की आधुनिक इतिहासाचा जनक कार्ल मार्क्स यात म्हणतात. आता कार्ल मार्क्स हे उत्तर बरोबर आहे, पण तुम्ही पहिल्यांदा कुठलं लिहिले? व्हॉल्टेअर. उत्तर बरोबर जरी लिहिलं शेवटी तरी मार्क मिळणार नाही, गुण मिळणार नाही. तशा प्रकारची सूचना स्पष्ट दिलेली आहे. असंच प्रश्न 6व्यासाठी सुद्धा तसंच आहे. प्रश्न 6वा हा रिकाम्या जागा भरा आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, असा हा प्रश्न 6वा आहे. यामध्ये लोकशाहीचा गाभा म्हणजे यासाठी पूर्णपणे विचार करून व्यवस्थित अभ्यासपूर्वक ही उत्तरपत्रिकाची उत्तरं लिहिणं आवश्यक आहे. आता लोकशाहीचा गाभा म्हणजे लिहायचं वाक्य प्रश्न 6वा
1. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. एकदाच लिहायचं. उगाच कन्फ्युज व्हायला लागले, न्यायालय निर्णय काय की वाटतंय, असं वाटतंय तसं वाटतं. जरी वाटलं तरी सुरुवातीला तुमचा ज्या उत्तरावर जास्त भर आहे, जे तुम्हाला पूर्णपणे खात्रीशीर वाटतं उत्तर, ते नंबर 1ला लिहायचं. आणि पुन्हा तुम्हाला जर वाटलं बाबा ते एखाद्या वेळेस चुकू शकते, मग शेवटी जर लिहिलं तर ते मग गुण द्यायचं का नाही, शक्यतो देत नाही असं स्पष्ट सूचना असावी. गुण द्यायचं का नाही त्या तपासणाऱ्यावर अवलंबून आहे. पण त्यांना सुद्धा, तपासणाऱ्यांना सुद्धा हे नियमांचं पालन करावं लागतं. त्यामुळे ते गुण देत नाहीत. त्यासाठी प्रथम लिहिलेले उत्तर हे गृहीत धरले जाते. तर हे सूचना आहे. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. म्हणजे रिकाम्या जागा भरा, विधाने पूर्ण करा. आता मी थोडं पूर्ण लिहित नाही त्याचं. विधाने पूर्ण करा. किती मार्क आहेत? 3 मार्क आहेत. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला अ. एक रिकामी जागा दिलेली असते, 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायापैकी एक उत्तर असतं. त्या उत्तराचं तुम्ही अगोदर वाक्य लिहायचं पूर्ण. आधुनिक इतिहासाचा जनक असं लिहायचं. बघा एक उदाहरण तुम्हाला लिहून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. लालशाहीचा वापर करायचा नाही, शाही बदलायची नाही. आधुनिक इतिहासाचा जनक टिंबटिंब यास म्हणतात असं लिहायचं. कार्ल मार्क्स अधोरेखित करायचं. असं लिहिलं आणि समजा तुम्ही पहिल्यांदा लिहिले तर हे तुम्हाला वाटलं बाबा हे कार्ल मार्क्स हे चुकीचं आहे. मग आता तर इथं खाडाखोड करायची नाही. मग त्यासाठी पहिल्यांदा आता मी बोर्डावर लिहिलंय म्हणून ठीक आहे. पण जर हे चुकलं तर तुम्हाला पहिल्यांदा जे लिहिले त्याचे मार्क मिळत नाहीत. त्यासाठी लिहिताना व्यवस्थित अभ्यासपूर्वक लिहायचं आहे, लक्षात घ्या. आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेअर असं विचार करून व्यवस्थित लिहायचं. आता जसं मी लिहिलं सुरुवातीला, मी मुद्दाम लिहिलं होतं ते तुम्हाला कळावं की काय होतंय. हे क्रमांक 1ला लिहिले. मग असं सांगितलं तुम्हाला जे पहिल्यांदा लिहितात आणि त्याच्या खाली असं अधोरेखित करायचं. व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. तर आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. विधाने पूर्ण करा. असं विधान पूर्ण करायचं. रिकामी जागा त्याच पेनने लिहायची तुमची चालू होती. लालशाही काळीशाही बदलायची गरज नाही. फक्त खाली अधोरेखित करायचं. 1 मार्क झाला. असे 3 आहेत. तर असा हा प्रश्न पहिला अ. त्यानंतर प्रश्न पहिला ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. ब. चुकीची जोडी ओळखून लिहा. ओळखून लिहा. 3 मार्क. आता इथं काय लक्षात घ्या, 4 दिलेल्या असतात जोड्या. 1 2 3 4. त्यापैकी 4 पैकी जे एक जोडी असते ती हमखास चुकीची असते. चुकीची असते म्हणजे मुद्दाम चुकीची दिलेली असते. आता इथं बघा पहिलं वाक्य लेणी, त्यापुढे लिहिले माथेरान आणि चिखलदरा. दुसरं आहे रेल्वे स्टेशन,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. तिसरं आहे अभयारण्य दाजीपूर. आणि चौथं आहे नैसर्गिक वारसा पश्चिम घाट व तेथील कासपठार. तर हे 4 अशा तुम्हाला चार जोड्या दिलेल्या असतात. त्यापैकी तुम्ही शांत अभ्यास करून बघायचं, विचारून कारण बघायचंय की बाबा ह्यातली जोडी कोणती बरोबर आहे. रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आहे, मुंबईला आहे, हे बरोबर आहे. दुसरं अभयारण्य दाजीपूर येथे आहे. तिसरं नैसर्गिक वारसा आपल्या पुस्तकात आहे, कासपठार हे नैसर्गिक वारसा आहे साताऱ्याजवळ. आणि पश्चिम घाट हे नैसर्गिक वारसा आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. आणि मग इथं जे एक आहे लेणी माथेरान आणि चिखलदरा, हे उत्तर बरोबर आहे का नाही. मग चुकीची जोडी, मग तिथे लिहायचं असं लेणी एक माथेरान असं लिहायचं पूर्ण आणि चिखलदरा. ही चुकीची जोडी आहे, याला तुम्ही एवढं लिहिलं की 1 मार्क पडतं. आता हे माथेरान काय आहे रे, थंड हवेचं ठिकाण, शाबास. चिखलदरा काय आहे, थंड हवेचं ठिकाण. म्हणून लेणी इथं नाही, अजिंठा वेरूळला लेणी आहे. तिथं जर अजिंठा वेरूळ लिहिलं असेल ते मार्क बरोबर होतं. पण हे लेणी माथेरान आणि चिखलदरा एवढंच लिहायचंय. इथलंच आपल्याला फक्त ह्या 4 मधले एक शोधायचे आणि इथं लिहायचे, याला 3 मार्क पडतात. प्रश्न पहिला आला लक्षात. आता प्रश्न दुसरा. मग असे तुम्हाला सांगितलं की संकल्पना चित्र कसे सोडवायचे. प्रश्न दुसरा पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 2 4 मार्क. 3 दिलेले असतात. 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. याचं तुम्हाला सविस्तर याच्या अगोदर सांगितलं की बैठे खेळ याचा संकल्पना चित्र तयार करणं गरजेचं आहे. चित्र तयार करून असे गोल तयार करणं गरजेचं आहे. आणि त्या बैठे खेळामध्ये मग सांगितल्याप्रमाणे कॅरम, पत्ते वगैरे वगैरे तुम्ही लिहू शकता. पर्यटनाचे प्रकार. आता ह्या 3 मध्ये तुम्हाला चांगले व्यवस्थित 4चे 4 2 कुठले येतात ते तुम्ही अगोदर प्रश्नपत्रिकेत नोट करायचे, शोधायचे आणि तेवढे 2च लिहायचे. 2 मार्काला 1 मार्काला 2 असे 4 मार्क पडतात. आता प्रश्न दुसरा ब. थोडक्यात टिपा लिहा. थोडक्यात टिपा लिहा. 4 मार्क. इतिहासातल्या आपल्या कुठल्याही प्रकारच्या 3 टिपा दिलेल्या असतात. त्या टिपापैकी 2 टिपा आपल्याला लिहायच्या आहेत. 3 पैकी आपल्याला 2 टिपा कुठल्या चांगल्या येतात त्या आपण पाहायच्या आणि त्या पाहून पुन्हा त्या 2चं उत्तर लिहायचं आहे. मग टिप लिहिताना तिथं लिहायचं. आता तुम्हाला कुठलं टिप लिहायचं आहे, समजा खेळांचे महत्त्व असं स्टार करायचं वाटलं तर खेळांचे महत्त्व. खेळाचे महत्त्व. मग त्याचे महत्त्व कोणते, 1 2 3 4 मिनिमम 4 मुद्दे असणं आवश्यक आहे शक्यतो. असे 4 मुद्दे लिहायचे, व्यवस्थित लिहायचं, तुम्हाला गुण मिळतात, 2 मार्क मिळतात. असे प्रश्न दुसरा ब. थोडक्यात टिपा लिहा. कोणतेही 2 4 मार्क. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. याला मार्क आहे 4. कारण द्यायचे. आता इथं कोणतेही 2 आहेत.
4 आहेत प्रश्नात कारण. या 4 पैकी तुम्हाला फक्त 2 सोडवायचे. म्हणजे आपल्याला बोर्डाने सोपं केलंय. ऑप्शन जास्त दिले तिथं 1 2 3 4 आणि मग त्यापैकी आपल्याला जे 2 चांगले येतात ते आपण अगोदरच पाहायचे आणि प्रश्न क्रमांक समजा दुसरा येत असेल तर त्याचं उत्तर तिथं लिहायचं. इथं अंक लिहायचं की बाबा प्रश्न तिसरा 2 चं उत्तर 1 2 3 4 काय असतील ते पॉईंट. तर ह्याला फक्त 2च लिहायचे, 2 मार्क लिहायचे. आता प्रश्न चौथा अतिशय सोपा प्रश्नपत्रिकेतला. दिलेल्या उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. चार मार्क. आता हे उतारा पुस्तकातला असू शकतो, बाहेरचा असू शकतो. त्यामुळं उतारा वाचायचा, एकदा दोनदा व्यवस्थित वाचायचा आणि त्याच्या खाली हे बघा एवढा मोठा उतारा दिलेला आहे, त्याच्या खाली जे आहे ते प्रश्न दिलेले असतात. आता यामध्ये पहिला प्रश्न जो असतो प्रश्न चौथ्यामध्ये हा एका वाक्यात उत्तर द्यामध्ये असतो. दुसरा प्रश्न जो असतो हा पण एका वाक्यात उत्तर द्यामध्ये असतो आणि तिसरा प्रश्न जो असतो हा थोडा सविस्तर उत्तर लिहायचा असतो. यासाठी पहिल्या 2 गुणाला पहिले 2 जे प्रश्न आहेत त्याला एका पहिल्या प्रश्नाला 1 मार्क आणि दुसऱ्या प्रश्नाला 1 मार्क आणि तिसऱ्या प्रश्नाला 2 मार्क. 1 1 2 हे पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न, हा तिसरा प्रश्न. उतारावर असे 3 प्रश्न असतात, असे गुण असतात. पहिल्याला 1, दुसऱ्याला 1, तिसऱ्याला 2. इथं जो पहिला प्रश्न आहे याला एका वाक्यात उत्तर द्यायचं. जो दुसरा प्रश्न आहे याला एका वाक्यात उत्तर द्यायचं. तिसरा प्रश्न जो आहे याला मात्र सविस्तर प्रश्न आहे द्यायचा आहे. पूर्णपणे हे आता तुम्हाला ते शिकवताना समजावून सांगितलं जाईल, त्याची पूर्ण माहिती दिली जाईल. तुमच्याकडून 4-5 उत्तरांचा अभ्यास करून घेतला जाईल. त्यामुळं त्याची काय आता जास्त तुम्हाला हे वाचून दाखवायची गरज नाही. एवढं लक्षात ठेवायचे. प्रश्न चौथा अतिशय सोपा आहे, सहज गुण मिळतात आणि त्यासाठी आपण थोडा सुद्धा ते गुण वाया जाऊ द्यायचे नाही. वाचन मात्र उत्तराचं व्यवस्थित करायचे, शांततापूर्वक करायचे आणि त्याच्यावरती पहिला प्रश्न जो आहे तो एका वाक्यात उत्तर द्या, दुसरा प्रश्न एका वाक्यात उत्तर द्या आणि तिसरा प्रश्न सविस्तर उत्तर. सविस्तर म्हणजे 2 ते 3 वाक्य लिहायचे. असं सविस्तर म्हणजे खूप लिहायचं नाही. त्यासाठी 1 1 आणि 2 असं 4 मार्काचं विभाजन केलं आहे. प्रश्न चौथा जो आहे असा हा 4 मार्काचा आहे. आणि आता प्रश्न 5वा इतिहासाचा जो आहे